Desi.com.au, the ultimate Australian website for all the Bollywood entertainment, news and info. Why look anywhere else when you can find it all at Desi.com.au. Welcome Desi TV Australia. I have one of the most amazing, outstanding Marathi artists, that is Mukta Barve. Hi. Hi, thank you for coming to Desi TV Australia. Thank you so much for having me here. I'm so honored. Let's get straight into it. So this Marathi Sammelan, what does it mean to you coming here? You've been to many Sammelans around the world. Yeah. How has this experience been for you? अखिल ऑस्ट्रेलियन मराठी संमेलन आहे आय सेड भारतीयपेक्षा आणि हा एक्सपिरियन्स खूप छान असतो. आम्ही भारतामध्ये शो करतो, तिथे सगळीच मराठी माणसं, तिथेच राहणारी पाळमुळं असलेली रूटेड माणसं असतात. पण जेव्हा आपला देश सोडून लांब आपण गेलेलो असतो तेव्हा खूप जास्त आसक्ती असते आपल्या माणसांना भेटण्याची, खूप जास्त कौतुक करायचं असतं. तुम्ही आम्हाला लांबनं भेटत बघत असता. आता तर आपण इंटरनेटमुळे जवळ आलो आहे, पण तुम्ही टी व्हीवर अदरवाईज आम्हाला बघता. त्यामुळे तो ओलावा, ती वॉर्मथ जास्त जाणवते आम्हाला. त्यामुळे मी नेहमीच मी साऊथ आफ्रिकेला जाऊन आले, आत्ता अमेरिकेत मी बरेचदा गेली आहे, दुबईत गेले मराठी मंडळांसाठी. ऑस्ट्रेलियाची पहिलीच वेळ आहे, पण असाच तो ओलावा जाणवतो. आपले खूप दिवसांनी भेटलेले नातेवाईक भेटतात असं मला वाटतं नाही. आणि तेच मला इथे ऑस्ट्रेलियात सुद्धा जाणवलं की मला खूप मजा आली. To connect with the audience like me, I'm just amazed at your acting ability. Where did this all come from? Is it just as a childhood, during your childhood you just... लहानपणामुळे ते येतं. लहानपणी तुमच्यात काहीतरी असतं, जसं तुला फिल्म मेकर व्हायचं आहे, जे कुठेतरी तुझ्यात आलं आहे, तुला काहीतरी करण्याची ॲम्बिशन आहे, तुझ्या डोळ्यात दिसतं तिचं मग की मला फिल्म करायची आहे, मी करणार आहे. तसं मला ॲक्टर व्हायचं होतं. आणि ऑफकोर्स त्यानंतर आय एम अ ट्रेन ॲक्टर. तर मी ग्रॅज्युएशन केलं माझं थिएटर हा विषय घेऊन, तर त्याचाही परिणाम झाला ऑफकोर्स. आणि मी आता 12 वर्ष काम करते आहे मुंबईमध्ये जाऊन. सो ती पॅशन असते. तू आत्ता मला बॅकस्टेजला बघितलं असेल तर भीती असते. तुम्हाला प्रत्येक स्टेजवरचा परफॉर्मन्स हा पहिल्या प्रयोगासारखा करायला लागतो. आणि ते जोपर्यंत जात नाही, ती भीती जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत तुम्ही बरं काम करण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे फिल्म सुरू करण्याआधी तुला जर भीती वाटत असेल तर ते चांगली साईन आहे असं मला वाटतं. कारण तुम्हाला टेन्शन पाहिजे तर कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं. So true. And who has been your inspiration growing up? Who do you look up to? Your guidance or there are many actors, I must say, but the main inspiration is my mother. ती फार एक्सलंट रायटर डिरेक्टर आहे. लहान मुलांचे प्लेस ती लिहिते. ती टीचर आहे, शिक्षिका आहे ते. आणि तिच्यामुळे मी या क्षेत्रात काम करू लागले. आणि तिने पहिल्यांदा माझ्यासाठी नाटक लिहिलं. आणि माझ्या घरची 4 माणसं, आईवडील आणि भाऊ बहिणी, हे माझे सगळ्यात अवघड ऑडियन्स आहेत माझ्यासाठी. कारण मी कुठचंही काही नवीन काम करते तेव्हा ते तो माझा सेन्सॉर बोर्ड आहे ते माझं, की ठीक झालं, हे ओके वाटलं. जितकं कौतुक मला बाहेरनं मिळतं त्याच्यापेक्षा दुप्पट टेन्शन मला त्यांचं असतं. कारण ते पहिल्यांदा बघतात आणि कुठचंही आडपडदा न ठेवता माझ्यावर टीका करतात. आणि त्यामुळे ग्रो होण्याची शक्यता वाढते. तर माझ्या घरची माणसंही माझं सगळ्यात मोठं इन्स्पिरेशन आहे असं मला वाटतं. कारण त्यांच्यामुळे मी या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. असं खूप कमी वेळा होतं की घरची माणसं म्हणतात की तू हे करिअर निवड, आणि मी ते केलं. I know it's not every day you can just be like I want to be an actress. You have to have that support team behind you. आणखीन मला सांगायला आवडेल म्हणजे संमेलनाबद्दल. Yes, संमेलन, ऑस्ट्रेलियाच्या संमेलनाबद्दल. मी मगाशी म्हटलं असं, मी या ऑडियन्सशी कनेक्ट करताना मला मजा आली. पण मला कौतुक असं वाटतं की माझं हे प्रोफेशन आहे. माझं पॅशन हेच मला प्रोफेशन करता आलं, माझं छंद मला प्रोफेशन करता आलं. पण इथे स्टेजवर कालपासनं जे परफॉर्मन्सेस मी बघते, जी टीम बघते, ते त्यांचं काम नाही. त्यांची आपापली कामं सांभाळून अशा प्रकारचा एक मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करणं आणि त्यामध्ये परफॉर्म करणं ही खूप जास्त अवघड गोष्ट आहे. आणि ज्यासाठी हॅट्स ऑफ
सगळ्या कलाकारांसाठी, सगळ्या कमिटी टीमसाठी. We are just so grateful that you're here, an artist of your stature. We thoroughly enjoyed. Even स्वप्नील पण आम्ही बॅकस्टेजला येऊन बोलत होतो मध्ये मध्ये चंगच्यामध्ये की अरे ऑडियन्स खूप छान आहे, त्यांना बघायचं आहे, आणखीन त्यांना काहीतरी चांगलं ऐकायचं आहे, त्यामुळे आम्ही जास्त मोकळेपणाने बोलू शकतो, अशा ऑडियन्सशी जास्त कनेक्ट करू शकतो, आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकतो. मी एरवी अदरवाईज एवढा परफॉर्म कधी करत नाही स्टेजवर मुलाखतीच्या वेळेस, पण मला असं वाटलं की त्यांनी हे बघितलं नाही आहे, हे माझे नाटकं इथे आलेले नाही आहेत, सो त्यांना हे बघायला मिळालं पाहिजे, म्हणून मी अट्टहासाने परफॉर्म करायचं ठरवलं की नाही आपण करूया परफॉर्म. तर मला आवडलं आणि मला तुमच्या पिढीसाठी मला कॉंग्रॅट्स म्हणायचं आहे, कारण यू गाईज आर रिअली अमेझिंग. म्हणजे तुमचे तुझा जन्म तरी भारतातला आला आहे, पण तू इथेच वाढली, शिकलीस, कितीतरी मुलं इथेच जन्माला आली आहेत. तुम्ही मराठी प्रेमाने बोलता, तुम्ही इंग्लिश बोलता तेव्हा लक्षात येतं की नाही यू गायज आर फ्रॉम हे आणि पण मला मराठी बोलता तेव्हा वाटतं की अरे माझ्या शेजारी राहणारी मुलगी कदाचित, आणि तुम्हाला त्यातला एसेन्स कळतो, मराठी म्हणजे काय हे कळतं आणि तुम्हाला ते जपायचं आहे. तुम्ही जोगवा नाचला, कोणीतरी गणपतीची आरती केली, हे सगळं बघून मला मस्त वाटतं. ती संस्कृती फक्त गाण्यांपुरती राहू नये, ती आपलं रूट काय हे जाणून घेण्यात राहावी. मला शुभेच्छा द्यायच्यात सगळ्या यंगस्टर्सना, कारण तुम्ही आमचं ऑडियन्स आहात, तुमच्यासाठी आम्हाला काहीतरी करावंसं वाटतं, म्हणून आम्ही चांगल्या तरुणांसाठीच्या फिल्म्स करू शकतो. So I'm thankful सगळ्या youthसाठी. Yeah, we are so thankful for artists that try different things like you, just trying to connect with, you know, new audiences like me, new generations, Generation X and Y, and you guys are inspiration for us to work. Well, thank you so much. Well, thank you. Again, we have Mukta Barve, outstanding, most incredible, not upcoming, she's already an amazing actress, Marathi actress. She's also done Hindi films, other languages as well. Her hit series, Eka Lagnachi Goshta, which I thoroughly enjoyed as well. Thank you. So again, thank you. And one last thing, anything that you would like to share with your viewers or Desi TV Australia, what you would like to say? मेसेज एवढंच म्हणेन की आम्ही जरी भारतात राहत असलो तरी आम्हाला माहिती असतं की आमच्यातली खूप जवळची माणसं खूप लांब जाऊन राहत आहेत. नेसेसरीली ते नातेवाईक असले पाहिजेत असं नाही. त्यामुळे आम्ही आमच्या डोक्यात असतं कधीतरी बातम्यांमध्ये काहीतरी ऐकायला मिळतं, ऑस्ट्रेलियात असं झालं, साऊथ आफ्रिकेत तसं झालं, मराठी माणसांना भारतीयांना त्रास झाला, तेव्हा आम्हाला खूप भीती आणि काळजी वाटत असते. तर काळजी घ्या आणि छान राहा आणि भेटत राहू. कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू होसत्या धारा, हैमान बारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची पोलिरा.